मागच्या लेक्चर दोन प्रकारच्या इलेक्ट्रोकेमिकल सेल्स यांची माहिती घेतलेली आहे. ते दोन प्रकार आपल्याला आठवत असतील. एक होता इलेक्ट्रोलायटिक सेल आणि दुसरा प्रकार आहे तो आहे गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल. हे दोन प्रकारचे इलेक्ट्रोकेमिकल सेल्स त्यांचे डेफिनेशन किंवा त्यांचे अर्थ आपण मागच्या लेक्चरला पाहिले आहे. आता या इलेक्ट्रोकेमिकल सेल्स ज्या आहेत त्या इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये आपण सुरुवातीला डेफिनेशन इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची पाहिलेली होती की अशा प्रकारच्या सेल्समध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जी यांचं इंटरकन्व्हर्शन आपल्याला अभ्यासता येईल. आणि अशा इलेक्ट्रोकेमिकल सेल्स दोन प्रकारच्या असतात, इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल्स. आता ऍक्च्युली इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल्स यांच्यामध्ये काय फरक आहे तो मी मागच्या लेक्चरला सांगितलेला होता. परत एकदा सांगतो. इलेक्ट्रोलायटिक सेल्स या अशा सेल्स आहेत की ज्यांच्यामध्ये नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स घडवून आणल्या जातात. नॉन स्पॉन्टेनियस ज्या उत्स्फूर्तपणे घडत नाहीत किंवा ज्या आपोआप घडत नाहीत त्यांना आपण नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स असं म्हणतो. आणि या उत्स्फूर्तपणे घडत नसल्यामुळं या रिॲक्शन्स घडवण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल हेल्प लागते आणि ती एक्सटर्नल हेल्प इलेक्ट्रिकल एनर्जीच्या स्वरूपात लागते. अशा इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये ज्या आपल्याला स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स घडवायच्या आहेत त्यांच्या ॲक्व्हियस सोल्युशन आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करावी लागते आणि मगच अशा नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स घडतात. म्हणून अशा इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये झालेलं असतं. The cells in which electrical energy is converted into chemical energy is called electrolytic cell. Always non-spontaneous chemical reactions are carried out in such type of cells. See here also, in electrolytic cell, there are two electrodes, out of which anode has positive polarity, while cathode has negative polarity. Anode has positive polarity, while cathode has negative polarity. तीन महत्वाचे पॉइंट कोणते लक्षात ठेवता येतील आपल्याला? नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स आर कॅरीड आउट इन सच टाइप ऑफ सेल्स. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड into chemical energy in such type of cells. In electrolytic cell, anode has always positive polarity while cathode has negative polarity. आता मी याच्यामध्ये सांगितलं की नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करून घडवल्या जातात. या क्रियेला इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात. जनरली यांच्यामध्ये डिकम्पोजिशन रिॲक्शन्स घडवल्या जातात. कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन? डिकम्पोजिशन रिॲक्शन यांच्यामध्ये घडवल्या जातात. गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल्स काय? गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल्स ह्या इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आहेत. त्यांच्यामध्ये स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स घडतात. स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स. आता ह्या उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या आहेत स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स. म्हणून यांना कुठल्याही प्रकारची एक्सटर्नल हेल्प लागत नाही. जसं की इथं आपण इलेक्ट्रिकल एनर्जीची मदत दिली, त्या आपोआपच घडणाऱ्या यांना इलेक्ट्रिकल एनर्जीच्या मदतीची गरज नाही. अशा रिॲक्शन्स जेव्हा घडतील तेव्हा या रिॲक्शन्समध्ये जी केमिकल्स रिॲक्ट होतात त्यांच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी स्टोअर केलेली असते, ज्याला आपण केमिकल एनर्जी असं म्हणतो. केमिकल एनर्जी. आणि ह्या रिॲक्शन उत्स्फूर्त घडल्या होतात अशा सेल्समध्ये
केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल्स जे आहेत या सेलमध्ये घेतली, त्यांच्यामध्ये ज्या स्पेसिस किंवा रिॲक्टन्स आहेत त्यांच्यामध्ये रिॲक्शन आपोआप घडते, इलेक्ट्रॉन लॉस आणि गेन होतो आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट झालेली दिसते. जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या घड्याळामध्ये जी बॅटरी असते त्याच्यामध्ये काही केमिकल्स आहेत. त्या केमिकल्समध्ये रिॲक्शन आपोआप घडते आणि घड्याळासाठी लागणारी एनर्जी मिळते. केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. अशा गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जे इलेक्ट्रोड्स आहेत त्याच्यामध्ये एनोड इट हॅज ऑलवेज निगेटिव्ह पोलॅरिटी व्हाईल कॅथोड हॅज ऑलवेज पॉझिटिव्ह पोलॅरिटी. आता डिफरन्सचे पॉईंट लक्षात ठेवता येतील. याच्यामध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन घडतात, याच्यात स्पॉन्टेनियस रिएक्शन घडतात. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकलमध्ये, याच्यात केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी. याच्यामध्ये एनोड पॉझिटिव्ह पोलॅरिटी, कॅथोड निगेटिव्ह पोलॅरिटी. एनोड निगेटिव्ह पोलॅरिटी, कॅथोड हॅज पॉझिटिव्ह पोलॅरिटी. याच्यामध्ये या सेलचा उपयोग कशासाठी होतो इलेक्ट्रोलायटिक सेलचा, तर डिकम्पोजिशन रिॲक्शन्स घडवण्यासाठी होतो. डिकम्पोजिशन रिॲक्शन्स घडवण्यासाठी या इलेक्ट्रोलायटिक सेल्स यूज केल्या जातात. गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेल्स कशासाठी यूज केल्या जातात, तर तो एक आपल्याला एनर्जीचा सोर्स म्हणून वापरता येतो. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते म्हणून ॲज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी गॅल्व्हॅनिक सेल्स आर यूज्ड. या दोन प्रकारच्या सेल्स मधला डिफरन्स महत्वाचा लक्षात ठेवा, म्हणजे त्याचे आपल्याला पुढे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग मध्ये आपल्याला तो फायदा होईल. मी इथं आता इलेक्ट्रोलायटिक सेल्स पहिल्यांदा आपल्याला अभ्यासायचे आहेत. हा इलेक्ट्रोलायटिक सेलचा अर्थ मी मुद्दाम पुसलेला नाही, परत एकदा लक्षात ठेवायचा. नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन याच्यामध्ये घडतात. इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड लागते एक्सटर्नल सोर्स मधून. एनोड हॅज पॉझिटिव्ह पोलॅरिटी, कॅथोड हॅज निगेटिव्ह पोलॅरिटी आणि या सेल्स डिकम्पोजिशन घडवण्यासाठी वापरल्या जातात. हा अर्थ लक्षात ठेवा. हा कायम अर्थ लक्षात असला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग इथं होईल एखादी इलेक्ट्रोलायटिक सेल अभ्यासाला. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोलायटिक सेल्स याचं मी एक एक्झाम्पल घेतोय. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन किंवा फ्युज्ड NaCl हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आता आपल्याला पाहायचं आहे. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन किंवा फ्युज्ड NaCl. NaCl आपण कॉमन सॉल्ट असंही म्हणतो. एक्झाम मध्ये एखादा प्रश्न विचारला याच्यावरती क्वेश्चन, एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl, फ्युज्ड NaCl, मोल्टन कॉमन सॉल्ट, फ्युज्ड कॉमन सॉल्ट असा एक प्रश्न विचारला तर आपल्याला कॉमन सॉल्ट म्हणजेच NaCl आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा लक्षात ठेवलं पाहिजे. आता ह्या इलेक्ट्रोलायटिक सेल्स कशा आहेत, याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं. कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल. इथं मी इलेक्ट्रोलायटिक सेल एक दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये ही एक वेसल आहे आणि ह्या वेसलमध्ये मेल्ट केलेलं किंवा फ्यूज केलेलं सोडियम क्लोराईड घेतलेलं आहे. मेल्ट केलेलं त्याला मोल्टन असं म्हणायचं किंवा फ्यूज केलेलं NaCl आहे. मोल्टन किंवा फ्यूज मी शब्दप्रयोग वापरलाय, याच्यामध्ये मी ॲक्वियस म्हटलेलं नाही. ॲक्वियस NaCl घेतले का नाही, ते सोल्युशन होईल. मोल्टन किंवा फ्युज्ड NaCl घेतलेलं आहे म्हणून त्या फ्युज्ड केलेल्या NaCl मध्ये फक्त दोनच प्रकारचे आयन्स असतात, Na+ आणि Cl-. असे दोन प्रकारचे आयन्स असतील. या फ्युज्ड NaCl मध्ये
हे दोन कार्बनचे किंवा ग्राफाइटचे इलेक्ट्रोड्स डीप केलेले आहेत. हे दोन्ही इलेक्ट्रोड कार्बन किंवा ग्राफाइटचे आहेत आणि हे दोन इलेक्ट्रोड्स मेटॅलिक वायरनी एक्सटर्नल डायरेक्ट करंट सोर्स याला जोडलेले आहे. ही एक बॅटरी आहे. काय बॅटरी आहे आणि त्या बॅटरीला हे दोन इलेक्ट्रोड मेटॅलिक वायरच्या सहाय्याने एकमेकांना जोडलेले आहेत. The electrode connected to the positive terminal of the battery. Electrode connected to the positive terminal of the battery is carbon anode. The electrode connected to the negative terminal of the battery is carbon cathode. Electrolytic cell मध्ये मला असेच मी डिफरन्स सांगताना सांगितलं, anode has always positive polarity, cathode has always negative polarity. जेव्हा हे दोन इलेक्ट्रोड मेटॅलिक वायरने आपण बॅटरीला जोडतो त्यावेळी बॅटरीच्या माध्यमातून डायरेक्ट करंट आपण या फ्युजर NaCl मध्ये सोडत असतो. कारण फ्युजर NaCl मध्ये इलेक्ट्रिक करंट आपण दिल्याशिवाय NaCl चं डिकम्पोजिशन आपल्याला झालेलं दिसत नाही. डिकम्पोजिशन होण्यासाठी कशाची तरी मदत असते. ही डिकम्पोजिशनची रिॲक्शन आपोआप घडत नाही म्हणून ती नॉन स्पॉन्टेनियस आहे. नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये घडवल्या जातात. एक्सटर्नल हेल्पची गरज असते म्हणून बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला काय करावं लागतो, इलेक्ट्रिक करंट सप्लाय करावा लागतो. काय होतं इथं बघा, जेव्हा हे सर्किट कम्प्लीट होईल, जेव्हा आपण या बॅटरीमधून इलेक्ट्रिक करंट फ्युज्ड NaCl मध्ये या इलेक्ट्रोडच्या माध्यमातून पास करतो त्यावेळी फ्युज्ड NaCl चं डिकम्पोजिशन होतं. फ्युज्ड NaCl मध्ये आपल्याला दिसतात Na+ आणि Cl- आयन्स. हे ऑपोजिटली चार्ज आयन्स, पोलॅरिटी ऑपोजिट असते. ऑपोजिट इलेक्ट्रोड कडे मायग्रेट होतात. इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर हे आयन्स ऑपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड कडे मायग्रेट होतात आणि तिथं जाऊन ते डिस्चार्ज होतात. हे आयन्स ऑपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड कडे जातात आणि त्या इलेक्ट्रोड कडे जाऊन डिस्चार्ज होतात. डिस्चार्ज होतात म्हणजे काय, त्यांचा चार्ज नाही होतो, ते न्यूट्रल होतात. त्याला डिस्चार्ज होण्याचं न्यूट्रल होतं. Cl- आयन आणि Na+ आयन्स अपोजिट इलेक्ट्रोडकडे जाऊन ते न्यूट्रलाइज होतात. आता बघा, एनोड हा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड आहे म्हणून फ्युज्ड NaCl मध्ये कोणते आयन हे इलेक्ट्रोडकडे मायग्रेट होतात, ऑपोजिटली म्हणजे निगेटिव्ह चार्ज असणारे Cl- आयन्स या इलेक्ट्रोडकडे जातात आणि तिथं ते डिस्चार्ज. Na+ आयन्स निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे जातात म्हणजे कॅथोडकडे, तिथं ते जाऊन डिस्चार्ज होतात. आता हे आयन्स डिस्चार्ज कसे होतील, तर त्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉनचा लॉस किंवा इलेक्ट्रॉनचा गेन करावा लागतो. इलेक्ट्रॉनचा लॉस किंवा इलेक्ट्रॉनचा गेन करावा लागतो. इलेक्ट्रॉनचा लॉस होणं याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. इलेक्ट्रॉनचा गेन होणं याला आपण रिडक्शन असं म्हणतो. आणि या डेफिनेशन ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या 11वी मध्ये अभ्यासलेले आहेत. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता Cl- आयन्स त्या एनोडकडे येतील. हे मायनस किंवा निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स आहेत, आयन्स आहेत, त्यांना डिस्चार्ज व्हायचं असेल म्हणजे त्यांचा निगेटिव्ह चार्ज घालवायचा असेल तर त्यांना काय करावं लागेल, इलेक्ट्रॉन लॉस करावा लागेल. आणि इलेक्ट्रॉन लॉस करायचा म्हणजे काय करावं लागेल, त्यांना त्यांचं ऑक्सिडेशन होईल. म्हणून एनोड जो आहे तर कार्बन एनोड तिथं Cl- आयनांना इलेक्ट्रॉन लॉस करून त्यांचं ऑक्सिडेशन होईल. इलेक्ट्रॉन लॉस केला की ते न्यूट्रल होतील, त्यांचा चार्ज नाहीसा होईल.
म्हणून ॲनोड कोणत्याही सेल होते. ॲनोड आणि कॅथोड हे असे इलेक्ट्रोड्स असतात. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ॲनोड इज द इलेक्ट्रोड at the surface of which oxidation occurs. At the surface of which oxidation occurs, while cathode is the electrode at the surface of which reduction occurs. तुम्हाला आता ॲनोडची डेफिनेशन हीच लक्षात ठेवावं लागेल. Anode is the electrode at the surface of which oxidation occurs. Cathode is the electrode at the surface of which reduction occurs. अशा डेफिनेशन लक्षात ठेवायची नाही. ॲनोड हा पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलाय म्हणून तो ॲनोड आहे. हा निगेटिव्ह टर्मिनलला जोडलाय म्हणून तो कॅथोड आहे. या डेफिनेशन लक्षात ठेवायचं नाही, कारण ह्या पोलॅरिटी आपल्याला गॅल्व्हॅनिक सेलमध्ये बदललेल्या दिसतात. म्हणून असा इलेक्ट्रोड ज्याच्याकडे ऑक्सिडेशन होते तो ॲनोड. ही डेफिनेशन लक्षात ठेवण्यात आली. आता बघा, आपल्याला या दोन इलेक्ट्रोड कॅथोड आणि ॲनोड ज्या डिस्चार्ज रिॲक्शन्स त्या आपल्याला लिहिता येतील. ॲनोडकडे ऑक्सिडेशन होतं, मी इथं लिहितो ॲट ॲनोड. कोणती क्रिया होते? ऑक्सिडेशन. ॲनोडकडे ऑक्सिडेशन होते, त्याला मी म्हणतो ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. का बरं हाफ रिॲक्शन म्हणायचं? तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन रिॲक्शनची मिळून एक रेडॉक्स रिॲक्शन बनते. म्हणून रेडॉक्स रिॲक्शन मध्ये अर्धी रिॲक्शन ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, अर्धी रिॲक्शन रिडक्शन हाफ रिॲक्शन असते. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन असते ही ॲनोडकडे घडणार. कशाचं ऑक्सिडेशन होते? Cl मायनस आयनचं. Cl मायनस आयन हे लिक्विड स्टेट मध्ये फ्यूज केले. हे Cl मायनस आयन इलेक्ट्रॉन लॉस करतील आणि कशामध्ये कन्वर्ट होतील? न्यूट्रल Cl मध्ये. न्यूट्रल Cl. आता नंतर एकच क्लोरीन दिला. जर दोन क्लोरीनचे ॲटम असतील तर आईस ऑफ Cl मायनस, तर इथं दोन क्लोरीन तयार होतील. हा एक क्लोरीन, हा एक क्लोरीन, आणि इलेक्ट्रॉन किती लॉस होतील? दोन इलेक्ट्रॉन लॉस. एक क्लोरीन एक इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि त्याचा चार्ज नाहीसा होतो. दोन क्लोरीन ॲटम दोन Cl मायनसनी दोन इलेक्ट्रॉन लॉस केले आणि दोन क्लोरीनचे सेपरेट ॲटम तयार झाले. ही असते प्रायमरी रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मधली प्रायमरी रिॲक्शन. आता हे जे क्लोरीन ॲटम आहे, हे क्लोरीन ॲटम फ्री स्टेट मध्ये राहू शकत नाहीत. आपल्याला माहित आहे ते कंबाईन होतील एकमेकांच्या बरोबर. तर हे गॅसियस स्टेट मध्ये असतील, ते एकमेकांबरोबर कंबाईन होतील आणि Cl2 गॅस तयार होईल, क्लोरीन गॅस. ही आहे याच्यातली सेकंडरी रिॲक्शन. आता या दोन्हीची एकच ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आपल्याला मिळवायची असेल तर या दोन्हीची काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. बेरीज करताना मग हा क्लोरीन हा क्लोरीन, हा क्लोरीन हा क्लोरीन कॅन्सल होईल. इकडच्या बाजूला ॲरोच्या इकडच्या बाजूला ट्रेस ऑफ Cl मायनस, ॲरोच्या उजव्या बाजूला Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन. ही असेल ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन असेल. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मध्ये काय दिसतंय? तर दोन Cl मायनस आयन्स या इलेक्ट्रोडकडे गेले, इलेक्ट्रॉन लॉस केला आणि त्यांच्यापासून Cl2 गॅस तयार झाला. Cl2 गॅस तयार झाला. आता हा Cl2 गॅस आपल्याला या इलेक्ट्रोडकडे लिबरेट झालेला दिसेल, क्लोरीन गॅस ॲनोडच्या बाजूला लिबरेट झालेला दिसेल, बाहेर पडलेला दिसेल. ही झाली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन.
मग आता रिडक्शन रिॲक्शन कोणती होते? मी मगाशी सांगितलं Na+ आयन्स यांना डिस्चार्ज व्हायचं असेल, न्यूट्रल व्हायचं असेल, त्यांच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज जर त्यांना घालवायचा असेल तर इलेक्ट्रॉन लॉस करावं लागेल का गेन करावं लागेल? इलेक्ट्रॉन गेन करावं लागेल. एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, गेन केला Na+ आयनांनी की ते कशात कन्वर्ट होते? सोडियम ऍटम मध्ये कन्वर्ट होते. Na ऍटम कुठलाही चार्ज नसले. मग हे Na+ आयन इकडं मायग्रेट झालेले आपल्याला दिसतात. आता ते कुठलाही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतील. बघा, एका क्लोरीननी एक इलेक्ट्रॉन लॉस केला, दोन क्लोरीन दोन इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि हे इलेक्ट्रॉन्स या मेटॅलिक वायर मार्फत ते इकडं बॅटरीकडे गेले. बॅटरी काय करते? इट सक्स द इलेक्ट्रॉन फ्रॉम एनोड. सक ओढून घेते, पुल करते. इलेक्ट्रॉन सक करते बॅटरी आणि सक केलेले इलेक्ट्रॉन मेटॅलिक वायर मार्फत या कॅथोडकडे पास करते. कॅथोडच्या कॉन्टॅक्ट मध्ये Na+ आयन आहे. हे Na+ आयन्स आता इकडे आले ऍट कॅथोड. Na+ आयन्स आता कुठे आले? कॅथोडकडे आले. हे Na+ आयन इकडून येणार एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर त्यांच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज नाहीच होतो, डिस्चार्ज होतात. हे Na+ आयन्स आहे. एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. कॅथोडकडे कुठली रिॲक्शन घडते? ही रिडक्शनची आपण रिडक्शन हाफ रिॲक्शन असं म्हणतो. रिडक्शन हाफ रिॲक्शन. रिडक्शन हाफ रिॲक्शन कोणती आहे? Na+ प्लस इलेक्ट्रॉन मायनस फॉर्मिंग Na. जर दोन सोडियमचे ऍटम दिले तर पाईस ऑफ Na+, तर किती इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावे लागतील? एका Na+ ला एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावा लागतो. दोन Na+ ला दोन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावे लागतील आणि असे Na चे दोन ऍटम्स तयार होतील. ही आहे कॅथोडकडे घडणारी रिडक्शनची रिएक्शन. काय झालं बघा, बॅटरीमधून करंट पास केला की हे दोन आयन ऑपोजिटली चार्ज इलेक्ट्रोडकडे मायग्रेट झाले. त्यांनी त्यांचे इलेक्ट्रॉन एकाने लॉस केला तर दुसऱ्याने इलेक्ट्रॉन घेतला. एकाचं ऑक्सिडेशन झालं, दुसऱ्याचं रिडक्शन झालं आणि हे आयन्स डिस्चार्ज झाले, न्यूट्रलाइज झाले. डिस्चार्ज झाले, न्यूट्रलाइज. आता हा इथं सोडियम जो तयार झाला, हा सोडियम काय होतो? असा सोडियम या कॅथोडवरती आपल्याला जमा झालेला दिसतो, डिपॉझिट होतो कॅथोडवर. Na सोडियम ऍटम. आता बघा, एनोडिक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि कॅथोडकडे घडणारी रिडक्शन हाफ रिॲक्शन, या दोन रिॲक्शनची आपण बेरीज केली तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन यांची एकत्रितपणे मिळणारी रिॲक्शन काय असेल? रेडॉक्स रिॲक्शन असेल. काय असेल? रेडॉक्स रिॲक्शन असेल. ती रेडॉक्स रिॲक्शन मला द्यायची असेल तर मी काय केलं पाहिजे? तर बेरीज केली पाहिजे त्या दोन रिॲक्शनची. बघा, ही कोणती रिॲक्शन आहे? ती मी लिहितो इथं, एनोडिक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. पैस ऑफ Cl- इट फॉर्म्स Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस आणि ही पैस ऑफ Na प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस फॉर्मिंग पैस ऑफ Na. हे आहे ऑक्सिडेशन आणि ही आहे रिडक्शनची रिॲक्शन. या दोन्हींची आपण बेरीज केली तर इलेक्ट्रॉन दोन्ही बाजूचे कॅन्सल होतील. पैस ऑफ इथला Na प्लस पैस ऑफ Cl- फॉर्मिंग पैस ऑफ Na प्लस Cl2. ही जी रिॲक्शन आहे त्याला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणायचं किंवा नेट सेल किंवा ओव्हरऑल रिॲक्शन असं म्हणायचं. दोन्हींची बेरीज केलेली त्यालाच आपण रेडॉक्स रिॲक्शन असं. आता ह्या इलेक्ट्रोलिसिस करताना
आपणाला कन्स्ट्रक्शन कळालं, वर्किंग कळालं. वर्किंग मध्ये काय आपण पाहिलं तर एनोडकडे घडणाऱ्या ऑक्सिडेशन ऑफ रिएक्शन आणि कॅथोडकडे घडणाऱ्या रिडक्शन ऑफ रिएक्शन वर्किंग मध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचे असतात. ह्या वर्किंग नंतर या इलेक्ट्रोलिसिस मध्ये आपल्याला कोणत्या 3 पॉइंट कडे जायचंय तर बघा, प्रॉडक्ट काय आहे या इलेक्ट्रोलिसिस रिएक्शनचा, किंवा याच्यामध्ये आपल्याला कोणते 3 ठळक मुद्दे असे दिसतात का बघा. तर ते 3 मुद्दे असे, इलेक्ट्रोलिसिस होत असताना कार्बन एनोडकडून आपल्याला एक प्रकारचा ग्रीनिश येलो असा क्लोरीन गॅस लिबरेट झालेला दिसतो, क्लोरीन गॅस तयार झालेला दिसतो. तर कार्बन कॅथोडकडून आपल्याला सिल्वरी व्हाईट रंगाचा सोडियम याच्यावरती डिपॉझिट झालेला दिसतो, जमा झालेला दिसतो. हे 2 महत्वाचे पॉइंट याच्यामध्ये आपल्याला दिसतील. आता याच्यामध्ये ही जी बॅटरी आहे, ही बॅटरी इट सर्व्स ॲज an इलेक्ट्रॉन पंप. ही इलेक्ट्रॉन पंप म्हणून काम करते. इलेक्ट्रॉन पंप कसा आहे हा, तर बॅटरी काय करते, इकडून इलेक्ट्रॉन घेते एनोड कडून, क्लोरीनने लॉस केलेले इलेक्ट्रॉन बॅटरीकडे येतात. इट सक्स द इलेक्ट्रॉन फ्रॉम द एनोड अँड सप्लायज इलेक्ट्रॉन्स टू दी टुवर्ड्स द कॅथोड. सो इट ॲक्ट ॲज ए इलेक्ट्रॉन पंप. बॅटरीला काय म्हणायचं, हा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनचा पंप आहे. आपणाला याच्यावरती वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मी मगाशी सांगितल्या पद्धतीने की इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल यांच्यामधला डिफरन्स द्या, किंवा 3 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl or molten NaCl or common salt. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करावं लागतं. कन्स्ट्रक्शन मध्ये ही फिगर, वर्किंग मध्ये ह्या 2 रिएक्शन, एनोड आणि कॅथोडकडे घडणाऱ्या ह्या 2 रिएक्शन, आणि या इलेक्ट्रोलिसिसचे 2 प्रॉडक्ट काय तयार झाले इलेक्ट्रोलिसिस मध्ये ते आपल्याला एक्सप्लेन करायला लागतं. जे आपण बघितले की इकडे क्लोरीन गॅस जमा होतो किंवा लिबरेट होतो, आणि इकडं सिल्वरी व्हाईट असा सोडियम या इलेक्ट्रोडकडे जमा झालेला दिसतो. सो दिस इज इन इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl. इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड. काही वेळेला ड्रॉप ए नीट लेबल डायग्राम ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो 2 मार्कासाठी, किंवा एक्सप्लेन दी वर्किंग रिएक्शन ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl असा 2 मार्काचा केवळ वर्किंग वरती किंवा या रिएक्शन वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हे तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl लक्षात ठेवावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट लेक्चरला आपल्याला इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl पाहिजे. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर आपण काय घेतलेलं आहे, इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl घेतलेलं आहे. फ्युज्ड NaCl मध्ये फक्त 2च प्रकारचे आयन्स असतात, आणि हे 2 प्रकारचे आयन्स असल्यामुळे आपल्याला या पद्धतीच्या इलेक्ट्रोड रिएक्शन्स दिसतात. या पद्धतीच्या इलेक्ट्रोड रिएक्शन आपल्याला फ्युज्ड NaCl मध्ये दिसतात. पण जर तुम्ही याच रिएक्शनमध्ये तुम्ही ॲक्वियस NaCl घेतलं किंवा सोडियम क्लोराईडचं पाण्यातलं द्रावण तयार करून घेतलं तर Cl- Na+ या आयनाबरोबर ॲक्वियस सोल्युशन मध्ये आणखी काही प्रकारचे पाण्यामध्ये आयन असू शकतात. H+, OH- आयन असे आयन असू शकतात, आणि म्हणून
इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन असंच आहे. फक्त इथं आपण नाव बघू शकतो की इथं जे फ्युज्ड NaCl आहे तिथं ॲक्वियस NaCl आपल्याला लिहावं लागेल आणि इलेक्ट्रोड रिॲक्शन मात्र याच्यामध्ये चेंज होतील. या इलेक्ट्रोड रिॲक्शन राहणार नाही. त्याचबरोबर इलेक्ट्रोलिसिसचे प्रॉडक्टही आपल्याला बदललेले दिसते आणि म्हणून आपल्याला एखाद्या वेळी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारल्यानंतर तो क्वेश्चन नीट आपल्याला समजून घ्यावा लागेल. तर फ्युज्ड NaCl किंवा मोल्टन NaCl विचारलेला आहे का ॲक्वियस NaCl विचारलेलं आहे हे समजून घेऊन आपल्याला या वर्किंगच्या रिॲक्शन एक्सप्लेन कराव्या लागतील. अदरवाईज आपल्याला ॲक्वियस NaCl आणि फ्युज्ड NaCl याच्या रिॲक्शन येत असून सुद्धा क्वेश्चन आपण नीट न वाचल्यामुळं आपण या रिॲक्शन चुकीच्या लिहिण्याची शक्यता आहे. म्हणून त्या व्यवस्थित आपण समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट लेक्चरला फ्युज्ड NaCl नंतर ॲक्वियस NaCl मध्ये या रिॲक्शन कशा चेंज होतात ते पाहणार आहोत. ठीक आहे, इथं मी थांबतो. थँक्यू.